आता इथं आलोय जेवायला. आमची फ्लाईट आहे दुबई फाट्याला बसणार, म्हणजे मी दुबई फाट्याला उतरणार आणि उतरता कसं जरा भुकेचा टाइम होईल तर म्हटलं जरा खाऊनच निघू. एरो रेस्टॉरंट काय आतमध्ये बसवतात का बच्ची? पक्का? काय विषय आहे? टायगर एरो रेस्टॉरंट पक्का आतमध्ये बसून देतात का? नाही तर मग मी आतमध्ये लोक दिसतात मला. चायला पण आपल्याला विंडो सीट पाहिजे ना यार. मला आयल सीट नको यार. विंडो सीट मिळेल का सर? अरे पण एवढं मोठं विमान आणलं कुठून या लोकांनी? अगं बच्ची हे बनवलंय रेप्लिका. तुला माझा जोक मध्ये सामील नसेल होत ना तर मला लॉजिक पण देऊ नकोस, कळलं ना? गेट लॉस्ट. हिला नुसती लागते सगळ्या गोष्टींमध्ये. आता मी म्हणतोय एवढं वाढीव आहे त्यांनी बनवलंय काय साठी की लोकांनी इथे येऊन व्हिडिओ काढावं. हा आता इथे एक म्हणजे ते व्यक्ती होते ते आले, ते म्हटले की तुम्हाला फ्लाईटमध्ये बसायचंय का जेवायला का तिथं बसायचं? म्हणलं फ्लाईटमध्ये बसू यार. म्हणले ठीक आहे तिथं जावा काउंटरवर आणि बोर्डिंग पास घ्या म्हणले. म्हटलं ओके जरा छान आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. अयो हो आलेले आहे असं. इथं आहे बोर्डिंग पास. कटिंग चार्जेस, केक कटिंग चार्जेस 1000 रुपये बाळा. नॉर्मल डायनिंग चार्जेस किती आहे बच्ची? बच्ची 100 रुपीज फी आहे आतमध्ये जायला आणि इट इज नॉट डिडक्टेड फ्रॉम द बिल. हां ठीक आहे ना, म्हणजे कवर पास आहे असं. हां ठीक आहे ना, चालेल. 100 रुपयाचं चालू शकतं, एवढं काय नाही. कसं आहे बोर्डिंग पास हे बघून घ्या, वाचून घ्या. तुम्हाला यायचं असेल तर बोला ना. 200 रुपये मग फ्लाईटमध्ये बसायचे चार्जेस आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरून आता काय म्हणतात त्याला, बोर्डिंग पास पण आहे. ॲक्च्युअल बोर्डिंग पास आला व्हायचे जरा कळत आहे का जरा? इथनं त्यांना म्हणा ना ओढवत नाही आम्हाला जरा. पुण्यालाच डायरेक्ट इथनं का नाव आलंय का? डन ना, थँक्यू. कसं आहे बोर्डिंग पास? अयो विमानाचा विंग बघ, विंग. हाँ इधर से जाना है. तुमको आगे जाना है कि मैं आगे जाऊँ? नाही नाही ठीक आहे सर. आपण पाहिजे ना जरा प्रिन्सेस ट्रीटमेंट. बोर्डिंग चल बच्ची, हनीमूनला तुम्हाला फ्लाईट मध्ये बसवणार होता इंटरनॅशनल, कुठल्या वेगळ्या फ्लाईट मध्ये. भाई पण मला विंडो सीटच हवी आहे. पण माय थँक्यू. कळला का बच्चे? कुठं जायचं? वी कॅन सिट वेअर एव्हर वी वॉन्ट. दिस साइड ओके ऑलराइट. पुरा खाली आहे. हां घेते. लोकांचे थोबड नाही. हां काय 2 वालाच आहे? 4 वाला नाही का? हे वाला ना. कुठलेही बस ना मग इथे. एंड वाले मध्ये बसू शकतो ना, मग तुला सगळं घेता पण येईल यार. पायला लोकांची चंद घेतलं यार. बाई हा खूपच युनिक. हा न कळत हा ब्लॉग झालाय आपला. हवाला हा पार्ट 2 मध्ये टाकणार मी, लोकांना तडपवणार आहे मी. बरं बघू आपण. चला आता जरा आलोच आहे तर जरा पेट पूजन मला वाटतं करू आता. आपल्या महाराष्ट्रात तर नंतर येतं का इथं काय प्लेन मध्ये काय बेसिन पोरांनो? असं देऊ का पुण्याला? आज गाडी जरा बाईक चलायगा. केवढूस आहे म्हणजे कसं आहे युनिक एक्सपिरियन्स. युनिक ऍक्च्युली खूप युनिक आहे. मम्मीला आणि पप्पांना आता फोन केला, त्यांना वाटत की सरप्राईज माझा फादर असं म्हणलं. आणि त्यांना खरं पण वाटत. प्रॉपर जेवण करायचं काय करायचं ना जरा हेल्दी खाऊ. थांबा मी तुम्हाला मेन्यू दाखवते. मी आता येत होतो ना, आम्ही बिझनेस क्लासमध्ये बसलो. कळलं का? आम्ही बिझनेस क्लासमध्ये त्याप्रमाणे मला अवतार बघून वाटत नाही बिझनेस क्लास. लाईक आम्ही मी तर पॉलिटिशियन वाटते. बिझनेस क्लासमध्ये बसले. मग इथं मेन्यू वगैरे देतात. मला माहिती नाही, आम्ही सांगतो तर ऐका. चीज असतं. काय खायचं विच्छी? तू सांग बाबा काय खायचं. जरा सूप घेऊन टाकू. आणि मंचाव सूप आणि मंचाव घेऊ. आणि काय घेऊचं?
आपला आवाज जाईल का रे तिथपर्यंत? हा जातोय मोठ्याने बोल ना. कॅप्टन पण होता तू हिने व्हिडिओ घेतला का पायलॉट नाही? घेतला ही लागते घेतला सगळ्यांचा तुझ्या video साईडून घ्यायला. गेला तेव्हा घेतला. बच्ची मला ना खूप कॉन्शियस होते. एमिरेट्सच्या आहेत काय लाल टोप्या घातलेल्या राष्ट्रीय रे बँगलोरवरून कुठं वागो भाऊ. Hot and sour soup. मला ना खूप निब्बीवालं फिलिंग येतं. का? आय जस्ट गॉट अ चान्स. असं नाही का निब्बीसारखं वाटतं खूपच जास्त. काजळ म्हणून मी लावत नाही कारण माझ्या डोळ्यांचं हे तुला पण काय खायचं असं मला सांग. स्टार्टर टाईप्स खायचं काय असं टाईप असं तर काय असं प्रॉपर नाही स्टार्टर रोटी चपाती वगैरे. मला हेल्दी खायचं जे काय मग मी हे करणार मला सूप सांग एक हॉट अँड सार. हां हां हे वाला तर नाही हॉट अँड सार नको मंचाव सांग. मंचासोबत मंचाव आणि एखादं हे सांग स्टार्टर सांग. कसलं लाइटिंग काय खरं नाही यार. थांब आपल्या शेंगदाण्यांच्या ग्रुपवर टाकते. थांब वा इंस्टाग्राममध्ये शेंगदाण्यांच्या ग्रुपमध्ये टाकते. थांबा बाबू तू पेयमध्ये पेयमध्ये काय घ्यायचं तुला? मोहित मला नको आहे काय कारण मला शुगर नको आहे. तुला काय घ्यायचं ते तू घे. ठीक आहे एक मिंट लाईम मोहितो. वर्षन मोहितो कसं असतं? लिंबू पाणी मिंटमध्ये जरा हे असतं ना सोडा म्हणजे लिंबू पाणी सारखं असतं. हां ठीक आहे ठीक आहे मिंट लाईम करते ना. ओके that's it. पायलट कसला आहे पायलट 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 जर आपण दुबईला चाललोय नीट वागतो आणि मी बिझनेस क्लासमध्ये बसले थोडंसं नीट वाग. काहीतरी करतेस ना बच्ची. चल पुसून टाकते लवकर टिश्यूपेपर. पुसून नाही टाकणार आहे मी ते हा नाही वरचं जे तू केलंस ना तुझं कपाळ. तेरे माते के कुमकुम को बिझनेस क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी चालत नाही. Why are you ashamed of your roots? Are you ashamed of your roots? If you're ashamed then get lost. तू तुझं बिल भर. जाईल का आता बघा जा तिथे जाऊन बस. जा त्या सीटवर जाऊन बस. ही मेरी बिझनेस क्लास सीट आहे. मी माझ्या भाग्यासोबत बसेल तर यू गो. वाघ्या आठवतोय वच्ची तुला ते आमची इथे एक झाडं कुत्रं होतं. इतका झाड होता की तो जर खाली पडला ना तर त्याला उठताच यायचं नाही. तो लिटरली एवढा झाड होता. तर आम्ही त्याला नाव दिले वाघ्या. तर तो चालताना पण आहे ना म्हणजे आता खूप जास्त जाड लोक असतात तर ते कसे असे पाय ठेवतात ना बिकॉज त्यांना प्रॉब्लेम असतो. तर त्यावेळी पण एवढी जाडी होती की तो असा चालायचा भाई. म्हणजे लय विचित्रच चालायचा म्हणजे प्रॉपर जाडी होतं त्याला वाघ्या. पण कुत्र्यांचा आवाज आला टोळीचा त्याचा आवाज आला की पटकन उठून पळायचा. तेव्हा पटकन उठून पळायचा. पण गाडी बिडी आली हॉर्न बिन कोणी वाजवलं तर आरामात त्याचा तो उठायचा. वो बादशाह था. एवढा जाड होता ना भाई तो. त्याचा फोटो बिटो जर मला कुठं भेटला ना तुझ्या फोनमध्ये असेल तर बिल्डिंग मध्ये झोपलेला असायचं वाघ्या. कसलं होतं त्याची आठवण आली. असं नाही का असं केक पण केक कटिंगचे 1000 रुपये आहेत. कॅन्टीन रिचर्डसचं होतं पायलट आणि त्यानंतर असलं कसलं लाईटिंग बिटिंग आणि एसी आहे कंटिन्यू एसी चालू आहे. बोल काय लिहिलं बँगलोर तुझं? टायगर एरो रेस्टॉरंट. वाव एअरबस A320 हा. हां का यांचं रूफटॉप टेरेस पण आहे. रूफटॉप टेरेस खाली टेंट पण होते कपल्सचे. हां का पण मला विमानात बसायचं होतं ना. आम्ही रोमॅन्टिक शूट कधी करत नाही ना. आम्ही बालिश बुद्धी शूटच करत असतो ना. खाली म्हणलं टेंट आहे रोमॅन्टिक म्हणून नाही मला विमानातच बसायचं. तर कधी तुला विमानात बसवलं नाहीये का मी? तू हो आली मोठी शाणी मला मला शिकवणार. नेलं ना हनीमूनला. हे बघा असं असतं बिझनेस क्लासमध्ये कळलं का पोरांना. बिझनेस क्लासमध्ये समोर टेबल पण देत खाली पडते लायकी झिरो काय. मला पण दे रे सगळं स्वतःला नको घेऊ बच्चीले मारीन मी तुला. हे बघा मी शुगरी ड्रिंक पित नाहीये. हा चैतन्यच. हे काय आहे आणि आपण मस्त ह्याच्यामध्ये काय चेरी आहे का? हे काय आहे? नाही लेंडी आहे काय कसली मेंढीची. बच्चे असं घाणेरडं बोलायचं नसतं रे. जरा फ्लाईट बीटमध्ये बसला तुला काय आहे का नाही. हे कसलं आहे बच्चे मंचाव. पण मंचावमध्ये काय काय असतं?
जा आतमध्ये जा, इथनं लेफ्ट घे आणि तिथनं घरी जा कडकडनं. माझ्या व्हाईट ड्रेसवर काढू नको. तू पण माझ्या हातचं म्हणून का माझी काळी मणी. शॉप्सी 20 रुपयाच्या चॉप्सीसाठी भांडते बायकोसोबत. बिझनेस क्लासची चॉप्सी महागडी आहे जरा. थांबा जरा 10% आली बॅटरी. सचैताने वाज घेऊन सांगतो चांगलं का ना. ओपनिंग सारखं चालतंय कोण पण चाललं. हे आलं ना याच्यावर टर्बुलन्स. तू नको हलवू. ठीक आहे आता वाज घेतला मी. मला असं वाटलं की जरा टेस्ट चांगली नाही असं मला वाटतं. बघू आपण. तू स्वतःच कसं खाऊन सांगतो. मी सांगणार ना राईट लेफ्ट आहे का ना. राईट लेफ्ट आय टोल्ड यू. हा म्हणजे नाही का घरी आपण एवढा मोठा घास देऊ नको कधी मला. तोंड पुढं गेलेलं असं लाळ गळायची बाकी असते तरी देत नाही मला. सटल वे मध्ये एकदम कळत नाही. चांगला आहे. हा नॉर्मल राईस आहे. प्रॉपर असं ऑथेंटिक आपण खातो तो नाही आहे. पण टेस्टला चांगला आहे. बट इट्स नॉट फ्राईड राईस. मेरे को खाने से मतलब है. कसा आहे टर्बुलन्स. साईड घेऊन गेले की टर्बुलन्स लागतं. पण आपलं कॅमेराचं स्टेबिलायझेशन एवढं वाढीव असणार आहे की ते येणार स्टेबल असेल बघू. टर्बुलन्स तुझा वर्स्ट टर्बुलन्स एक्सपिरियन्स कुठला होता. टर्बुलन्स म्हणजे जेव्हा प्लेनला झटके लागतात तो तुझा कुठला होता वर्स्ट. काय माहिती आपल्याला भेटलाच नाही एवढा का भेटला. सर्वात मला भेटला पण तेव्हा तू माझ्यासोबत नव्हता. सर्वात डेंजर तो वाला किस्सा होता. कुठला. पुण्यामध्ये आम्हाला लँड नाही करता आलं आणि फ्लाईट डायरेक्ट गोव्याला गेली. गोव्यामध्ये लँड केली. पुण्यामध्ये इतकं धुकं होतं की तिथं लँडच नाही करता आली. माझा बर्थडे होता आणि त्या दिवशी लॅटिंग 11 जानेवारी होता. आणि प्लस माझी आई पहिल्यांदा खूप घाबरली होती. सेकंड एक्सपिरियन्स होता. आणि प्लस माझा इंटरव्ह्यू होता. वी वर सपोज टू लँड ॲट 10. माझा इंटरव्ह्यू 11ला होता जो मी एअरपोर्टवरनं घेणार होते. पण मला पोस्टपोन करावा लागला 1 वाजता आणि तोही मला एअरपोर्टवरनंच घ्यावा लागला बिकॉज गोवा टू पुणेला वगैरे टाईम लागला. 11 जानेवारी लास्ट इयरचा. माझा वर्स्ट टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स होता. मी ना इंटरनॅशनल ट्रिप होती माझी. तर आम्ही इथनं मलेशियाला काहीतरी चाललो होतो. तर खाली सगळं पाणीच होतं. एक तर भीती सर्वात सेफ येडा आहे काय मला पावता येत नाही ना. थांबा. खाली अख्खं पाणी होतं आणि थोडी रात्रीची वेळ झाली. दिवसाची होते. रात्रीचं समुद्र डेंजर दिसतं वरची. आणि भाई असला दड दड धड 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 टर्बुलन्स बसायला लागला. आणि सगळे झोपले होते फ्लाईटमध्ये. माहिती ना कसं असतं रात्रीचं. मी एकटे झुटले. माझे फ्रेंड्स झुटले नाही का 1-2. मला ठीक आहे मेलो तरी इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये मध्ये नाही का. मला अशी फिलिंग आली जराशी. पण दॅट वॉज द वर्स्ट. आणि एक तर तेव्हा मी पहिल्यांदा नव्हते बसले फ्लाईटमध्ये. पण तेव्हा असं रेग्युलर पण नव्हतं फ्लाईट. आता कसं जरा रेग्युलर झालं असं बँगलोर पुणेमध्ये. तेव्हा पण असं नवीन होतं ना कॉलेजमध्ये. भाई मला झालं आता गेम वाचतोय. पण तो खूप डेंजर टर्ब्युलन्स होता. तसा टर्ब्युलन्स मला तरी आत्तापर्यंत भेटला नाही. आणि माझं असं होतं की काय झालं तरी समुद्रात जाणार माझं बॉडी पार्ट. म्हणजे माझ्या आई वडिलांना भेटणार नाही. मला ते सगळं आलं विचार. की बावळट नाही काही विचार करतात काही बोलत असतं. अख्खा भात खाल्ला. 1 घास खाला मला. एवढा बॉल तूच खाणार आहे. नाही एवढा नाही खाणार आहे. मी डाएटवर आहे. मी ते गोड पण पिलेलं. कॅमेरा बंद झाला एवढा अख्खा बॉल तूच खाणार ना. ते गोड पण जे आहे ते पण मी नाही खाल्लंय. हे पण मी नाहीच. कॅमेरा बंद झाल्यावर मला माहिती आहे ना. बच्ची यू शुड बी प्राऊड ऑफ मी. थुकतो बघ कसला माझ्या अंगात. थुक्या पान थुक्या साला चल. बिझनेस क्लास में आता है पान थुकताय. तुला बच्ची माझ्यावरती प्राऊड फिलिंग असायला पाहिजे. मी जिम वगैरे चालू केली. जो तुम्ही जिम ब्लॉग बघितला लास्टचा तो एक आठवड्या आधी शूट केला. आणि हा जो पण दिल तो मध्ये 1.5 आठवडा झाला असेल जिम चालू करून. मी लिटरली माझ्या ऑफिसमध्ये पिझ्झा मागवला होता तेव्हा मी सॅलड खात होते. त्याचा पण मी फोटो टाकणार आहे जस्ट टू प्रूव्ह. मी सॅलड खात होते.
सगळे माझ्यासमोर पिझ्झा खात होते, गार्लिक ब्रेड खात होते. मी कॉफी मागवली, सगळ्यांनी ज्यूस वगैरे नाही, कॉफी मागवली. एवढं एक्सप्लेनेशन देण्याचं काय की तू माझ्याबद्दल प्राऊड का नाही आहेस? मी प्राऊड नाही. तू बोललाच नाही की माझा बाबू सगळं करते, माझं हे कधी बोलतच नाही असं माझ्याबद्दल. व्हिडिओवरती तू माझ्याबद्दल चांगलं बोलते का? मी किती वेळा बोलते म्हणे मी पण बोलतो सिरियस चालते, मस्ती चालते नाही जरा. तुला खायचं का राईस? पण मी सांगेल त्या एअर हॉस्टेसला तुम्हाला बोली करतो आणि तुला फ्लाईट मधनं काढायला. बोल घेऊन कोण खाणार होतं? मी म्हटलं असं काय एवढा हळू व्हिडिओ येणे. बोल घेऊन कोण खाते? थोडंसं राहिलं होतं 2 तास. तो मग तुम्हाला चंद्र तारे दाखवतो. हा चांगला अँगल आहे. कसं आहे बघा ना, हे ब्लिंक होतं बाई. हे असतं बच्चे बिझनेस क्लासमध्ये. हा का? ऍक्च्युअली तारे दाखवतात सगळं. काय बोलतो? एवढा फटारडा नवरा आहे माझा. आता नाही होते बच्ची ब्लिंक, मगाशी होत होतं. हा होते. कशी दिसते मी? सुंदर. कोणासारखी दिसते मी? कोणासारखी दिसते मी? वैष्णवी सारखी असते. सारखी दिसणार. टेक अ गर्ल्स नेम. गर्ल्स नेम? वैष्णवी. जास्त इंस्टाग्राम बघतो ना, वैष्णवी. जास्त इंस्टाग्राम बघतो ना, म्हणून तुला सगळ्या ट्रिक्स माहिती आहेत. कसल्या ट्रिक आता? ह्याच्यात काय ट्रिक होती? मला माहित नाही. बच्ची तुझ्यासारखं तुझंच तोंड आहे, अजून कोणाचं तोंड नाही दुसरं. माझ्यावरती काय प्रँक बिंग करायला लागले सारखं? तू तर करत नाहीये, लोकांना तर प्रँक हवेत. किसी को तो उठाना पडेगा ना. जिम्मेदारी क्या? जुर्मा. पॉवर बँक घेऊन ये. नाही, पॉवर बँक जाताना घ्यायचं. पॉवर बँक घेऊन ये. जाताना घ्यायचं बोलू ना. बिल कसं भरणार? माझा फोन बंद झालाय. तुझ्या UPI मध्ये भरावं लागेल, म्हणजे तुझ्या अकाउंट मधनं भरावे लागते. तुझ्या अकाउंट मधनं भरायचे असतील बिल तर मग चालेल. बघा ती वाटी भरून खाल्ली, माझ्या प्लेट मधलं पण खातोय मी. आपली गरीब बायको. माझ्या हिश्श्याचं पण देऊन टाकलं माझ्या नवऱ्याला. ज्यूस पण केला, विचारलं पण नाही एकदा पण पाहिजे का. पोट दाखव. श्वास आत घेऊन खाऊ नको, वक्षील इथं एक्स्ट्रा पैसे मी देणार नाहीये. सो आमचा बजेट जर आम्हाला तुम्हाला सांगायचं झालं या ट्रिपचं, तर आम्हाला आधी यावं लागलं बँगलोरपासून थोडं 1 तासाच्या अंतरावर. त्यानंतर मग आम्हाला इथे थांबावं लागलं लाईनमध्ये थोडं बोर्डिंग पास घ्यायला. बोर्डिंग पास घेतल्यानंतर आमचं बोर्डिंग झालं आणि आम्ही इथे आलो. आणि ह्या सगळ्याचं आता आम्ही दुबईचा जो बुर्ज खलिफा आहे त्याला असं गोल चक्कर म्हणजे प्रदक्षिणा घातली आणि बघितलं की इज एव्हरीथिंग फाईन. तर बऱ्यापैकी तर फाईनच वाटलं. 2-3 लोकांना लिफ्टही दिली ज्यांना यायचं होतं इंडियाला रिटर्न. आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोच आहोत आणि रिटर्न आता आम्ही आलेलो आहोत. लँड आम्ही झालेलो आहोत बघा. तर या सगळ्याचं जर तुम्हाला टोटल बजेट हवं असेल तर ते किती झालं बघा, मी तुम्हाला सांगते. 604 रुपये. 604 रुपयाचं झालेलं आहे. आणि पाण्याची बॉटल गरीबासारखं आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. लागणार आहे फ्रीज मध्ये थंड पाणी करायला. पायलट का कळले? पायलट चला निघायचं का आता? निघायचा जातील नाही तर प्लेन परत उडायचं. आज रामराम भावना बोलून वेलकम नाही केलं आपण लोकांचं. राम राम. चला आता जाऊया एअर हॉस्टेसला. बाय म्हण आणि चॉकलेट घे तुझ्याकडनं. माझे पप्पा जे म्हणत होते त्या दिवशी की त्यांना फ्लाईट चालवायची आहे. पप्पा तुम्हाला तर नाही आली चालवता, पण आम्हीच चालवतो. तिला म्हणू आमचा फोटो घेते काय? ओढलं तर खाली नाही पडायचं प्लेन खाली. डायरेक्ट बच्ची सगळे धडपड तिला. आपण समोर तर काही दिसत नाही यार, लय अंधार आहे. तिथे ठेवता येईल का तुला? अरे मला लेडीज सीटला हँडल नाही दिलं यांनी. ये जरा डार्क जोक हो गया. लेडीज सीटला हँडल नाही दिले बच्ची. हे कुठल्या ट्रकचं सीट लावलंय? हे ओढ ना, हे ओढ ना. हे बघ इथं बटन आहे, मला ऑन ऑफ करता येत ना. डीजेचं बूथ आहे काय? डिचिक 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 डिचिक. पॅसेंजर प्रिन्सेस आहे का बाबू? हा इथं पण प्लेन मध्ये. हे माझं प्लेन, माझ्या प्लेन मध्ये तू पॅसेंजर प्रिन्सेस जायची. बटन दाबू शकते का मी फक्त? प्लेन 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 उडून हालायला लागलं वरची काहीतरी. एड स्प्रिंट. डीजेचं बूथ.
जोराने बोल की जरा. अयो वरती पण बटन आहेत. तुझा हात नाही पसणार म्हणून तुला पायलट नाही बनवलं बच्ची, कळलं का? जास्त बोलू नको. जायचं का, झालं का? इथं पण मार खायचा. तू जास्त नको बोल. मलाच लागतं, पण मला नाही. काय नाही. ठीक आहे चला पप्पा, तुम्ही नेक्स्ट टाइम आला की तुम्हाला इथे घेऊन येते, म्हणजे तुमचं विमान चालवायचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. येस, पण आपण तोपर्यंत बँगलोरला असू. आपण घेऊन येऊ ना. आपण काही गिअर बॉक्स काय. अरे हे असलं कसलं आहे रे. अरे हे पण येतं. लंगडा पायलट असेल तर. थँक्यू. चला आम्ही लँड झालेलो आहोत. लँड झालेलो आहोत. टायगर श्रॉफचं प्लेन आहे. टायगर श्रॉफ. हा मग टायगर एरोस्पेस कोणाच आहे बाळा? टायगर श्रॉफच आहे हे. येस येस, बरोबर. खरंच टायगर श्रॉफच आहे हे. बरोबर आहे ना, मी कुठून आणलं? हा. कसं आहे आमच्यासाठी ग्रीन कार्पेट टाकलंय. कारण खूप कमी असणार. देव एवढा प्रसन्न झाला आमच्यावर की आम्हाला डायरेक्ट फ्लाईटच दिली त्याने मंदिरानंतर. म्हटले जा एक दुबईला राहून पटकन. ते पण बिझनेस वैष्णवीला म्हणजे ते म्हणले की चैतन्याने तुला नेलं नाही हनीमूनला इंटरनॅशनलला, तर मीच तुला पाठवतो. हे हनीमूनचे टोमणे आहेत ना, कधीतरी बंद होतील. अरे या टायरला काचेत का ठेवलाय? नॉक नॉक. दोघे आपटणार होतो. एकसाथ आपटणार होतो. पण आपण विमानाच्या खाल्लं का खाल्लं बच्ची? त्या ह्याच्यात उडून जाऊ आपण. त्यांना दाखवायचं. तिला सांगू ना आमचा एक फोटो काढणार. का? असंच टायगर श्रॉफ रेस्टॉरंट छान होतं. तुमचा आस्वाद. एअरबस निंबस. अरे येऊ काय नारळाचं झाड आहे. चला घर, चला घरी. चला होपफुली आता ट्रॅफिक नसेल. यो कोणचा झेंडा आहे? ऍक्च्युली हा कर्नाटकाचा झेंडा, येल्लो आणि रेड. मी देणारच नाही तुला गाडी चालवायला. भ्याच वाटतं मला ह्याच्या मागं बसायला. चांगला आहे त्याचा माझा नवरा. मी थकलेले असेल तर माझी पर्स वेस पकडतो. चांगला आहे चैतन्य तसं. तू आय अप्रिशिएट यू मॅन. तू नेहमीच करतो आणि सगळंच करतो आणि छानच करतो. सगळेच करतात असं म्हणतात. सगळेच नाही करत बाबू. कितीतरी वेळा बघितलंय मी. असा होता आमचा दिवस. आम्ही ह्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिवाइड केलंय बिकॉज मे बी वी आर नॉट शुअर येट. नाही आय एम व्हेरी शुअर बिकॉज आपण एवढं शूट करत बसलो होतो पागल सारखं. काहीही पानसर जो पकड यार. माझा पाय दुखतोय, माझा हात दुखतोय, माझं सगळं दुखतंय. मी एक आठवडा कंटिन्यू जिम केली आहे ना. गाडी मी चालवली. पण जिम मी म्हटलं होतं मी गाडी चालू का, पण मी स्लो गाडी चालवते आणि साहेबांना आवडत नाही ना स्लो गाडी चालवलेलं. अजून पण आम्ही त्या प्लेन मध्ये बसलेलो असतो. असलं असतं. काय संबंध? लॉजिकल तरी बोल. हा लॉजिकल. कसं काय प्लेन? मला नवीन कव्हर घ्यावा लागणार आहे बिकॉज चैतन्याने हा फोन आय डोंट नो किती वेळा पाडला आत्ताच्या आत्ता. नाही माईक पण तुटला, फोन पडला तेव्हा. फोन कसं काय पडला मला ते सांग. बच्चेचा कव्हर घाणेरडे आहे. आय थिंक आय नीड टू गेट अ न्यू कव्हर नाही पण त्याला ते लावलं होतं ना. काय हँडलला लावलं होतं. हा मग ते काढताना फोन हातात सटकला माझ्या डायरेक्ट. माझं जेव्हा जुनं कव्हर होतं ना ते कधीच सटकायचं नाही. ह्याचं जरा ह्याचे जरा चांगले आहेत. बरं ठीक आहे, आपण हे काय डिस्कस करताय? ठीक आहे यार. कसा गो खाल्ला आपण ते डिस्कस करत होतो. ठीक. गान बोलणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि कमेंटच्या शेजारी एक हाईपवालं पण ऑप्शन असतं, तेही करायला विसरू नका. त्याने आम्हाला खूप हेल्प होती बिकॉज चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. ज्यांनाही म्हणजे तुमच्यासारखं कॉन्टेंट आवडत असेल त्यांना मग हे आपलं सजेशन मध्ये जातं व्हिडिओ अँड ऑल. माझा पाय एवढा जास्त दुखतोय ना की मला काही सुचत नाही काय बोलायचं काय नाही. ठीक आहे चालेल. सो या येस असा होता हा आजचा दिवस. लाईक शेअर सबस्क्राईब.